नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मधल्या वेळेस खाण्यासाठी मुलांसाठी एकदम खास रेसिपी बनवून दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। त्यासाठी बघा 250 ग्रॅम हे सफेद वाटाणे घेतले होते। हे रात्री भिजत घातलेले, कमीत कमी 8 ते 9 तास भिजत घालायचे आणि साध्या पाण्यामध्ये भिजत घातले होते। भिजायचं घालायच्या अगोदर पण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आपण आता भिजून घेतल्यानंतर सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता हे 250 ग्रॅमसाठी बटाटे किती घेतलेत माहिती आहे का? 200 ग्रॅम। आणि बटाट्यांना काय केले माहिती आहे का? साल काढून घेतलेला आहे अशा पद्धतीमध्ये। तर आपण आता हे जे पहिले बटाट्याचे तुकडे करून घेऊया। कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बघा हे वाटाणे टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये बघा बटाट्याचे मी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यात टाकायचे आपल्याला हळद, छोटा अर्धा चमचा घेतलेली आहे, छोटा अर्धा चमचा काळं मीठ, चवीप्रमाणे टाकायचं साधं मीठ, थोडंसं कमी टाकायचं पण कारण काळं मीठ आपण टाकलेलं आहे त्यामुळे साधं मीठ कमी टाकायचं। त्यात टाकायचं आपल्याला पाणी किती टाकायचे तर आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। हा अशा आकाराचा ग्लास आहे, अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। आणि कुकरला काय करणार आहे माहिती आहे का? ज्या मी 5 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा। कुकर मी काय केलेलं आहे, खाली उतरून घेतलेला आहे। मस्त बघा असं शिजलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते। वाटाणे आणि बटाटा एकदम गाळ शिजला पाहिजे, लक्षात ठेवा सगळं अशा पद्धतीमध्ये। गरम आहे अजून हे काय अशा पद्धतीत। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का? आपल्याला असं चमच्यानं किंवा मॅशरनं असं बारीक करून घ्यायचं। लय पण आपल्याला बारीक करायचं नाही, चमच्यानं बघा मी हलवून असं मी थोडंसं दाबून हलवून बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। तर असं आपल्याला बारीक करायचं, ह्याच्यापेक्षा बारीक जास्त नाही करायचं कारण जास्त जर तुम्ही एकदम बारीक पेस्ट अशी करू नका। असं आपल्याला दरदर पाहिजे, खायला छान लागतं। कढई ठेवली गरम करायला, त्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल एकदम आपल्याला छोटा 1 चमचा टाकायचे आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा 4 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं असं मी कुटून घेतलेलं आहे, ते टाकून घ्यायचं। तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या। 1 मिनिटभर फक्त मी परतून घेणार आहे। परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये आपण हे जे मिक्स केलं होतं ना हे टाकून घेऊया सगळं। गॅस बारीक केलेला आहे मी, टाकून घेतलेलं आहे। आता हे पहिलं मी मिक्स करते। मिक्स करून घेतले बघा मिरची टाकल्यानंतर। त्यात आता आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया। छोटा अर्धा चमचा चाट मसाला, छोटा अर्धा चमचा जिरेपूड, थोडीशी एकदम आपल्याला ह्याच्यामध्ये मिरची टाकायची, जास्त नाही मिरची पूड टाकलेली आहे, थोडी एकदम टाकलेली आहे। आणि थोडंसं मीठ टाकायचे, थोडंसं टाकायचे काळं मीठ। आपण शिजवताना पण टाकलं, ही लक्षात ठेवून टाका, जास्त होऊ नये। आणि त्याच्यामध्ये मी एकदम थोडंसं पाणी टाकणार आहे। गॅस बारीकच केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये हे पहिलं मी मिक्स करून घेणार आहे। बारीक गॅसवर बघा 2 ते 3 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकणार आहे 1 चमचा पुदिना चटणी आणि मिक्स करून घेणार आहे। तुम्हाला जर ही लाल मिरची पावडर जर नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालते बरं का, नुसती हिरवी मिरची टाकल्यावर पण छान लागतं। आता ही माझ्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर पण त्यात मिक्स असल्यामुळे बघा एकदम असा कलर आलेला आहे। आता हे पहिलं मी टाकलेलं आहे ना ह्याच्यामध्ये पुदिन्याची चटणी, जरा मी ही मिक्स करून घेते चांगलं। पुदिना चटणी टाकल्यानंतर पण बघा 2 ते 3 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर हे तुम्ही थोडंसं पातळ पण करू शकता आणि असं घट्ट पण जरी ठेवलं तरी पण चालेल। तर आता आपण रेसिपी बनवूया। त्यासाठी बघा मी टोस्ट घेतलेले, ते 6 घेतलेले आहेत आणि कोणते टोस्ट आहेत ना ते पण मी खाली कमेंटमध्ये लिहून देईन, तशा प्रकारेच तुम्ही घ्या, त्यांना मस्त होतात आणि एकदम बघा असे कुरकुरीत असतात, थोडेसे खायला गोड असतात आणि चवीला एकदम छान असतात, अशा पद्धतीचे असतात बघा ते। आता आपल्याला काय करायचे माहिती आहे का? जे आपण बनवून घेतले ना वाटाण्याचं बटाट्याचं, ते आपल्याला असं टोस्टवर लावून घ्यायचं आहे। मस्त हातात उचलून घेऊन असं जरी लावलं ना तरी चालेल। काय होतं माहिती आहे का, मुलांना आपल्या काहीतरी वेगळं असं करून द्यायचं, तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा, 1 नंबर चव येते बघा। त्याचं आपण सगळ्याला लावून घेऊया बघा। सगळ्या टोस्टला बघा मी लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला एकदम थोडंसं असं पुदिन्याचं पाणी टाकायचे। हे सगळे पुदिना चटणी वगैरे हे सगळं मी रेसिपी बघा पहिलेच अपलोड केलेले आहेत, त्याची सगळ्याची लिंक तुम्हाला रेसिपी खाली भेटेल। आणि आपला तर एक चॅनल ना ते चटणीचंच आहे आणि आपण हमेशा पाणीपुरी खातो करून, तुम्ही अशा पद्धतीनं काहीतरी वेगळं करून खा, एकदम मस्त लागतं। हिरवी चटणी बघा मी टाकलेली आहे, ह्याच्यात एकदम थोडंसं आपण असं आंबट गोड पाणी करूया, टाकून घ्यायचं कारण ही जी आंबट गोड पाण्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे मी। एकदम थोडंसं टाकायचं, नाही टाकलं तरी तिखटच हे ना इतकं छान लागतं ना, ते मस्त लागतं एकदम। ह्याच्यावर टाकूया आपण थोडासा कांदा टाकून झालेला आहे, थोडंसं टोमॅटो टाकूया। एकदम हे सगळं थोडंसं टाकायचे। मी जी ह्या रेसिपी जी बनवते आणि तुम्हाला जे दाखवते, ह्या रेसिपी तुम्हाला आवडतात का? तुम्ही कधी बनवल्यात का? रेसिपीला प्लीज लाईक करत जावा, तुम्ही लाईक करत नाही, कमेंट करत नाहीत, मला कसं कळणार की तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी आवडतात का, कशा वाटतात? आता ह्याच्यावर आपण टाकूया थोडीशी सेव। आपण ह्याच्यामध्ये कसं काळं मीठ, चाट मसाला सगळं आपण त्या रगड्यामध्ये मिक्स केलेलं आहे, त्यामुळं वरनं जरी तुम्हाला टाकायचं असेल तर मी चाट मसाल्याची पण रेसिपी पहिलीच अपलोड केलेली आहे, थोडं वरनं पण तुम्ही टाकू शकता। आणि जरी नाही टाकला तर ह्याच्यामध्ये सगळं मिक्स एकदम छान लागतं। तुम्ही अशा पद्धतीने एकदा खरंच करून बघा,
मी हमेशा काहीतरी वेगळं दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करते. चवीला तर इतकं छान लागतं ना, मस्त लागतं एकदम. तुम्हाला एक हाता उचलून पण दाखवते. तुम्ही जर हे खाल्लं ना एकदा करून, तर तुम्ही कधी हे विसरणारच नाही की बाबा अशा पद्धतीनं पण काय बनवू शकतं का. करून बघा एकदा मी सांगितलेल्या पद्धतीने. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.